स्वतःच त्या फिर्यादीचं एक्झामिनेशन घेतं, जे की कायद्याप्रमाणे अगदी योग्य आहे. फिर्यादीच्या वकिलांना देखील तिथं बोलण्याची मुभा दिली जात नाही, ती पण कायद्याप्रमाणे अगदी बरोबर आहे. कारण एक्झामिनेशन ऑफ कंप्लेनंट हे कोण घ्यायचं असतं? ऍज पर द सेक्शन 223 ऑफ BNSS, एक्झामिनेशन ऑफ कंप्लेनंट हे कोण घ्यायचं असतं? तर त्याच्यात सांगितलेलं आहे की ज्या कोर्टाला ज्युरिडिक्शन आहे ते संबंधित कोर्ट शाल एक्झामाइन अपॉन ओथ, असा शब्द त्यात वापरलेला आहे. कंप्लेनंट अँड विटनेसेस शाल एक्झामाइन अपॉन ओथ कंप्लेनंट अँड विटनेसेस and such substance shall be reduced in writing and shall be signed by complainant, witnesses, or also by signed by the magistrate. आता कलम 223 प्रमाणे काय सांगितलेलं आहे की एक्झामिनेशन ऑफ कंप्लेनंट घेत असताना काय, तर त्या फिर्यादीला एक्झामाइन केलंच पाहिजे, व्हेरिफिकेशन तिथं घेतलंच पाहिजे, ओव्हरऑल शब्दावरती व्हेरिफिकेशन एखाद्या त्या फिर्यादीचं आणि त्या साक्षीदारांचं घेतलंच पाहिजे. असं घेतलेलं व्हेरिफिकेशन शब्दावर त्या व्हेरिफिकेशन मध्ये जे काही त्या फिर्यादी तो सांगतोय ते सांगितलेलं ते रेकॉर्ड हे रायटिंग मध्ये आपण लिहिलं पाहिजे, टाईप केलं पाहिजे. आणि त्या आलेल्या आणि त्या झालेल्या व्हेरिफिकेशन मध्ये शेवटी फिर्यादीची, साक्षीदारांची आणि कोर्टाची स्वतःची त्याच्यावर सही पाहिजे. ही आहे प्रक्रिया.